मित्रांनो, हा आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे असलेला रेवदंडा किल्ला। हा किल्ला पोर्तुगीज स्थापत्य शैलीचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो। या किल्ल्याची उभारणी 1524 मध्ये पोर्तुगीजांनी केली होती। तर चला, या किल्ल्यामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया। रेवदंडा गावातून किल्ल्याजवळ आल्यावर तेथे समोरच आपल्याला गेट लागते। या गेटमधून प्रवेश केल्यावर आपण रेवदंडा किल्ल्याच्या परिसरात पोहोचतो। येथे आपल्याला समोरच 7 खानी बुरुज बघायला मिळतो। हा बुरुज साधारणपणे पोर्तुगीजांनी 16व्या शतकात बांधला होता। या 7 खानी बुरुजाच्या समोरच आपल्याला दरवाजा लागतो। हा 7 खानी बुरुज समुद्राच्या अगदी जवळ असल्याने समुद्रातून येणाऱ्या शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जात असे। या बुरुजाच्या आतमध्ये आपल्याला एक देवळी बघायला मिळते। या बुरुजाला लागूनच आपल्याला मोठ्या खोल्या बघायला मिळतात। या खोल्यांचा वापर प्रामुख्याने तोफांसाठी लागणारा दारुगोळा, तोफगोळे आणि इतर युद्ध साहित्य ठेवण्यासाठी केला जात असे। या बुरुजातून बाहेर आल्यावर त्याच्या डाव्या बाजूलाच आपल्याला एक तोफगाड्यावर असलेली तोफ बघायला मिळते। हे तोफगाडे नव्यानेच गड संवर्धन करणाऱ्या टीमने बसवलेले आहेत। त्याच्या समोरच आपल्याला एक मोठी तोफ बघायला मिळते। या तोफेच्या बाजूलाच दुसरी एक मोठी तोफ असून त्याच्या समोरच आपल्याला आणखी एक तोफगाड्यावर असलेली तोफ बघायला मिळते। या तोफेच्या बाजूलाच आपल्याला आणखी 3 तोफा बघायला मिळतात। या किल्ल्याची तटबंदी आजही आपल्याला सुस्थितीत बघायला मिळते। या किल्ल्यातील बुरुज पोर्तुगीज काळात 7 मजल्यांचा होता, म्हणून त्याला 7 खानी बुरुज असे नाव पडले। काळाच्या ओघात आणि देखभालीअभावी या बुरुजाचे वरचे मजले कोसळले आहेत, त्यामुळे केवळ 3 ते 4 मजल्यांचे अवशेष शिल्लक राहिलेले आहेत। त्याच्या बाजूलाच आपल्याला काही अवशेष बघायला मिळतात। या बुरुजाच्या बाजूला आपल्याला अनेक ऐतिहासिक अवशेष बघायला मिळतात। सातखानी बुरुजाच्या समोरच आपल्याला सैनिकांच्या निवासस्थानाचे अवशेष बघायला मिळतात। या 7 खानी बुरुजाच्या डाव्या बाजूलाच आपल्याला ऐतिहासिक पोर्तुगीज इमारतींचे अवशेष बघायला मिळतात।
पोर्तुगीज काळात रेवदंडा हे व्यापाराचे मोठे केंद्र होते, त्यामुळे मालाची साठवणूक करण्यासाठी अशा इमारती बांधल्या गेल्या होत्या.